दंडवत हो. ज्यांना अत्यंतिक परमेश्वराची गोडी आहे त्यांनी आपला जो वेळ आहे स्मरणाचा, सकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत परमेश्वर आपल्या हृदयात येणार आणि परमेश्वर आपले मनोरथ पूर्ण करणार. याकरता आपल्याला काय करावं लागणार आहे? दररोज 3 वाजेला उठून परमेश्वराचं नामचिंतन करावं लागणार आहे. आणि ते नामचिंतन याच्याकरता आहे, आपण परमेश्वराकरता नाही करत आहे, आपल्या स्वतःच्या उद्धाराकरता करतो आहे. हा उद्धार करून घेण्याकरता आपल्याला दैनंदिन नामस्मरणाची गोडी हवी आहे. नामस्मरण करायला हवं आहे. आणि नामापासून मनुष्याला धर्माबद्दल, परमेश्वराबद्दल अत्यंतिक गोडी निर्माण होते. आणि ही गोडी निर्माण होण्याकरता आपल्याला दैनंदिन नामस्मरणावर ते जोर द्यावा लागणार आहे. कारण ज्याप्रमाणे आपण दररोज आपल्या शरीराची झीज भरून येते, त्याकरता आपण अन्न श्रवण करतो, पाणी पितो, मग ही झाली शरीराची भूक. परंतु जी आपल्याला अजन्म ठेवा याच्यापासून निर्माण होतो का, दररोज नामस्मरण केल्याने आपल्याला अजन्म ठेवा निर्माण होतो आणि आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो आणि परमेश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि ज्या भक्तांना तुमचं रुक्मिणी स्वयंवरबद्दल माहीत नाही आणि रुक्मिणी स्वयंवर हे दररोज चालू आहे, आपण त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. ज्यांचं लग्न होत नाही त्यांनी रुक्मिणी स्वयंवर वाचून घ्यावं, विधियुक्त पारायण करून घ्यावं आणि तेही कोण्या साधू संताकडूनच करून घेणे महत्त्वाचं आहे. कारण ज्याप्रमाणे वकील केस लढतो कोर्टात आपल्याबद्दल, त्याप्रमाणे साधू हा एक आपला परमेश्वराचा वकील आहे आणि तो परमेश्वराला प्रार्थना करून आपल्याबद्दल काहीतरी सांगून परमेश्वराला आपल्याला पदरी घ्यायची अशी प्रार्थना करतो. म्हणून कोणतंही कार्य हे साधूच्या हातून व्हायला हवं आहे. कारण साधू संतांशिवाय या मार्गाला कोणीही आपल्याला लावू शकत नाही. आणि ज्या गरोदर बाया आहेत त्यांनी सुद्धा रुक्मिणी स्वर ऐकणे महत्त्वाचं आहे. कारण हे ऐकल्यापासून आपला होणाऱ्या मुलावर परमेश्वराचे संस्कार लागू पडते आणि त्या मुलालाही परमेश्वराबद्दल गोडी निर्माण होईल. ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी सुद्धा रुक्मिणी स्वयंवराचं पारायण करणं महत्त्वाचं आहे. आणि रुक्मिणी स्वयंवर पारायण करून घेणं, श्रवण करणं यालाच महत्त्व आहे. त्या श्रवणाने आपले दोष नाहीसे होऊन आपण परमेश्वराच्या प्राप्तीला किंवा परमेश्वराच्या नामस्मरणाला अनुसरून राहाल, ही सर्वांना महत्त्वाची सूचना देत आहोत. दंडवत हो.